हॅलो, परत एकदा ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज पहिल्यांदा मी उतरलो आणि लगेच मला गाडी भेटली आहे. आज फर्स्ट टाईम मी उतरलो आणि विदिन सेकंडमध्ये मला माझी गाडी भेटली आहे. हे असं पहिल्यांदाच होतं, त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. म्हणजे आज संपलाच आहे ऑलमोस्ट, पण अजूनही पुढे चांगला जाणार. फटाफट आपण निघूया घरी. आज काय विशेष करता येईल ते करूया. फायनली गाईज, खूप जास्त ट्रॅफिकमधून मी घरी पोचलो आहे. जवळजवळ मला 1 तास लागला आहे घरी पोचायला. एवढ्या जागेतून मी एकदम जास्त वैतागल्यासारखं आलो आहे. पण ठीक आहे, आता आपण चाललो आहे पोरांकडे टाईमपास करायला. पण टाईमपास नाही, आज काम आहे म्हणून चाललो आहे. आज टाईमपास नाही, आज काहीतरी काम आहे म्हणून चाललो आहे मी. काहीच हे दोघंजणं मला बघून लपत आहे. काम आहे म्हणून मी आलो आहे, नाही तर असं कसं मी आलो नसतो. समजलं का पोरांनो? आज मला काम आहे म्हणून यांच्याकडे मी आलो आहे. मी आज टाईमपास करायला नाही आलो आहे. हे तर तुला सिक्रेट गोष्ट आहे तुझ्यासाठी. सिक्रेट गोष्ट दिली मी भाऊला. आज कोण चहा पाजतंय मला? आज आम्हाला चहा पाजणार आहे रोहन. एका माणसाने आम्हाला चहा प्यायची सवय लावली आहे. काही घाणेरड्या गोष्टी दाखवतो. अरे यार. पण आज आम्ही त्याला न सांगता आम्ही चहा प्यायला घेऊन चाललोय त्याला. कोणीतरी कॉफी घेतलेली आहे आणि आम्हाला चहा दिलेला आहे. पाहिलं का? चाय पे चर्चा विथ रोहन आणि भाऊ फक्त 2 बोटं दाखवतो असे. भाऊ दुसरा काही दाखवत नाही. व्हिडिओत आला का? 2 बोटं बस, 2 बोटं दाखवतो बस. आज पहिल्यांदा असं झालंय की भाऊनी काहीच नाही घेतलंय. मी कॉफी घेतली आहे, रोहितनी कॉफी घेतली आहे, पण भाऊनी काहीच नाही. भाऊ आमचे तोंड बघणार. वा, भाऊची नजर लागलेली आहे. हा कॉफी आम्हाला काही पसणार नाही आहे. भाऊ तुझ्या पोटात का बरं दुखतंय? कोणतरी आठवण काढते भाऊ. आज भाऊ सोनं घेणार होता, पण सोनं परत वर गेलंय. त्यामुळे परत वाढलं. थोडं वाढलं, पण वाढेलच आता. भाऊचं झालंय पोट जाम. तर भाऊला मी काय म्हटलं, अननस काय? तू अननस नाही, थांब. तू अननसला नाही खाणार, अननस तुला खाईल. समजलं का? मग तू ठीक होऊन जाशील भाऊ. कॉफी पितो नाही ना? रात्रभर काम करणार का? आमच्या 1 तास द्या, रात्री 1 तास काम. आमच्या बरोबर 1 तास टाइमपास केलं. 1 वाजे पण काम, 1 वाजे पण काम करतो. किती लॉकआउट करा? 9 ला 10 लॉकआउट करा. पगार तेवढा भेटेल तुला, पण ठीक आहे. ठीक आहे. आम्ही आलो होतो अननस खायला, पण आम्हाला अननसवाला काही भेटलं नाही. म्हणून आपण काय करायला आलो नाही भाई, शेव घ्यायला आलो आपण. शेव ब्ल्यू रिजमध्ये आम्ही शेव घ्यायला आलोय. जे हिंजवाडीत राहतात त्यांना ब्ल्यू रिज माहिती आहे. उची लोक पसंत. आम्ही शेव घ्यायला पण ब्ल्यू रिज मध्ये राहिला. भाऊला इथे फ्लॅट घ्यायचा आहे. फ्लॅटची किंमत फक्त 2 कोटी रुपये. फ्लॅटची किंमत फक्त 2 कोटी रुपये. इथे फ्लॅट घ्यायचा भाऊला. इथे असा मागच्या कॅमेऱ्याने दाखवता. भाऊसाठी खास. अरे थांब. भाऊसाठी क्लास या टाउनशिपमध्ये आपल्याला घर घ्यायचं आहे. त्या मोठ्याशा कुठे जायला लागत नाही. पुढे घर, ह्याच्या पुढे ऑफिस, इथं लगेच ऑफिस. हे बघा, अशी टाउनशिप आहे. इथे कंपनी आणि इथे घरं, आणि भाऊ इथे फ्लॅट घेणार आहे. भाऊ तोंड दाखव. नक्की घेशील. आम्ही जेवायला येऊ. कंपनी फक्त बाहेरून सुंदर दिसते, मधून नाही. मधून लय अवघड राहते. आज आम्ही इथून शेव घेणार आहे. प्रीमियम मिठाई अँड फूड मार्ट. आम्ही प्रीमियम मार्टमधून आपण 70 रुपयाची शेव घेतली. आपण किती? 70 रुपयाची. कुठं छान चंद्र कुठं दिसतोय? अरे हा पौर्णिमा आहे ना आज. असं मुलांना घेऊन आलो मी इथे. आणि आम्ही फक्त शेव घेतली आहे आणि मुलं वेगळंच काहीतरी घेऊन राहिले. आता बघूया आपण आता अजून काय खरेदी होती इथे. आता आलोय तर पैसे पण काढायला गेलाय भाऊ. 1 लाख काढ बरं का. 1 लाख निघतं का? 1 लाख नाही निघत रे. 1 लाख निघतील कॅश. 10 निघता ना गाईज. आम्हाला पैसे काढून देतोय 10 आणि त्या पैशातून आम्हाला पार्टी देतो का नाही बघूया आपण. हा किती काढणार आहे? 8,000च्या वर नाही काढणार, मला माहिती. 2,000 काढणार आहे. अरे बापरे. 8,000 अच्छा, ओके. भाऊ तुला पाहिजे काही? साईडला HDFC बँक असून पण तो ॲक्सिस बँकेत चाललाय आणि कार्ड आहे त्याचं HDFCचं. असे हुशार पोरं आहे.
बाय जाय लवकर काढू नये. इकडेच आहे. हा आमचा पत्ता कट झाला. HDFC सगळे मशीन बंद होते. आम्ही परत ॲक्सिस बँकेत चाललोय. सांगत होतो. भाऊ जे करतो ते बरोबर असतं. संदेह मीच चुकीचा आहे आज तरी. बरोबर ना भाऊ? रोहन जे करतो ते तीच ती पूर्व दिशा.